नमस्कार. आज आपण बोलणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासन प्रणालीबद्दल. ही फक्त शौर्याची गोष्ट नाहीये, तर हे एका कल्याणकारी राज्याचं, एका वेलफेअर स्टेटचं पहिलं ब्लूप्रिंट होतं. पण एक प्रश्न पडतो नाही का, की कुठल्याही शासकाला आपण महान का म्हणतो? कशामुळे ठरते हे? फक्त लढाया जिंकल्या म्हणजे झालं का? नाही. खरी महानता तर त्यात आहे की तुम्ही तुमच्या लोकांची काळजी घेणारं राज्य कसं उभं करता. आणि म्हणूनच आज आपण महाराजांना फक्त एक योद्धा म्हणून नाही, तर एक द्रष्टा राज्यकर्ता, एक विजनरी स्टेट बिल्डर म्हणून समजून घेणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. पाहूया की महाराजांनी स्वराज्याचा पाया कसा रचला. ती कोणती तत्त्व होती ज्यावर हे कल्याणकारी राज्य उभं राहिलं. महाराजांची जी दूरदृष्टी होती ना, ती फक्त जिंकण्यापुरती मर्यादित नव्हती. त्यांना एक असं राज्य उभं करायचं होतं जे स्वयंपूर्ण असेल, समृद्ध असेल, जिथे लोकांना स्थैर्य मिळेल. ही होती स्वराज्याची मूळ कल्पना. पण ही कल्पना प्रत्यक्षात कशी उतरली? तर उत्तर आहे महाराजांच्या पर्यावरण आणि संसाधन व्यवस्थापनाच्या धोरणांमध्ये. हाच तर स्वराज्याचा खरा पाया होता. महाराजांची दूरदृष्टी बघा. त्यांनी पर्यावरणाचं महत्त्व तेव्हाच ओळखलं होतं. जंगलांचं संरक्षण करण्यासाठी, जंगलतोड थांबवण्यासाठी त्यांनी कडक आदेश दिले होते. कारण त्यांना माहीत होतं की राज्याचं भवितव्य हे निरोगी पर्यावरणावरच टिकून आहे. आणि मग येतो पाण्याचा विषय. महाराजांचं वॉटर मॅनेजमेंट हे फक्त पाणी साठवणं नव्हतं. ही एक संपूर्ण सिस्टीम होती, एक योजना होती की पावसाचं पाणी कसं साठवायचं आणि ते पिण्यासाठी आणि शेतीसाठी लोकांपर्यंत कसं पोचवायचं. हे कसं केलं त्यांनी? तर गावांजवळ छोटी धरणं, कालवे बांधले. प्रत्येक किल्ल्यावर वर्षभर पाणी मिळेल याची सोय केली. एवढंच नाही, तर पावसाळा सुरू व्हायच्या आधीच पाणी साठवण्यासाठी टाक्या बांधल्या. याचा परिणाम शेतीखालील जमीन वाढली आणि पिकांचं उत्पादनही वाढलं. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय झाला माहितीये? स्वराज्यातल्या लोकांना अगदी दुष्काळाच्या काळात सुद्धा पाण्याची मोठी टंचाई कधीच भासली नाही. किती मोठी गोष्ट आहे ही? आता पाण्यानंतर आपण वळूया अर्थव्यवस्थेकडे. कारण महाराजांच्या धोरणांमुळे स्वराज्य फक्त दुष्काळासारख्या संकटांना तोंडच देऊ शकलं नाही, तर उलट ते अजून मजबूत झालं. त्यांनी एक प्रॉपर दुष्काळ निवारण पॉलिसी बनवली होती. या 3 महत्त्वाच्या गोष्टी होत्या. 1. शेतकऱ्यांना करात सूट दिली. 2. सरकारी धान्याच्या कोठारांमधनं लोकांना मोफत धान्य दिलं. आणि 3. किल्ले, धरणं दुरुस्त करण्यासारखी सार्वजनिक कामं सुरू केली. आणि ही तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची होती. कारण या सार्वजनिक कामांमुळे लोकांना रोजगार मिळाला. म्हणजे जरी शेतीतून उत्पन्न मिळालं नाही, तरी लोकांच्या हातात पैसा होता, त्यांचं घर चालत होतं. म्हणजे बघा, संकटाचं संधीत रूपांतर. याचा एक साखळी परिणाम म्हणजे एक रिपल इफेक्ट झाला. शेतकरी श्रीमंत झाला, मग तो कपड्यांसारख्या वस्तू विकत घेऊ लागला, घरं बांधू लागला. त्यामुळे सुतार, लोहार, गवंडी अशा सगळ्या कारागिरांना काम मिळालं. आणि बघता बघता अख्खी स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत झाली. महाराजांनी स्थानिक व्यापाराला कसं प्रोत्साहन दिलं, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मिठावरचा कर. त्यांनी काय केलं? बाहेरून येणाऱ्या मिठावर जास्त टॅक्स लावला आणि स्वराज्यात तयार होणाऱ्या मिठावर कमी. साहजिकच स्थानिक मीठ स्वस्त झालं आणि स्थानिक व्यापाराला चालना मिळाली. इतकंच नाही, तर त्यांनी नवीन बाजारपेठा वसवल्या, व्यापारी बंदरं विकसित केली. कारण त्यांना हे पक्क माहिती होतं की व्यापार हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन आहे. बरं, अर्थव्यवस्था तर झाली, पण कुठलंही राज्य फक्त पैशावर चालत नाही. त्याला नैतिक मूल्यांचा आधार लागतो. आता आपण महाराजांच्या राज्यातल्या न्याय आणि सन्मानाच्या तत्वांबद्दल बोलूया. महाराज आपल्या प्रजेची किती काळजी घ्यायचे याचे एक उदाहरण बघा. कोकणात नारळ सुपारीच्या व्यापारात काही व्यापारी लोकांची फसवणूक करत होते. हे कळताच महाराजांनी लगेच आपल्या अधिकाऱ्यांना आदेश दिले की त्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा. म्हणजे कन्झ्युमर प्रोटेक्शनची कल्पना तेव्हाही होती. आणि त्यांच्या सैन्यासाठी तर अत्यंत कडक नियम होते. हा आदेश बघा. शत्रूच्या छावणीतल्या स्त्रियांना आणि मुलांना काहीही इजा होता कामा नये. युद्धाच्या काळातही माणुसकी जपण्याचा हा किती मोठा आदर्श आहे. आणि हे फक्त कागदावरचे नियम नव्हते. बेळवाडीच्या मल्लम्मा देसाई यांची गोष्ट ऐकली की हे तत्त्व प्रत्यक्षात कसं उतरवलं जायचं हे लक्षात येतं. झालं असं की मराठा सैन्याने बेळवाडीचा किल्ला जिंकला, पण तिथल्या शासक मल्लम्मा देसाई या मोठ्या शौर्याने लढल्या. जेव्हा महाराजांना त्यांच्या या धैर्याबद्दल कळलं, तेव्हा त्यांनी स्वतः हस्तक्षेप केला.
त्यांनी मल्लंबा देसाईंचा सन्मान केला, त्यांना बहीण मानलं, त्यांचा किल्ला परत दिला आणि सावित्री हा खिताबही दिला. शत्रूच्या शौर्याचाही आदर करणं हेच महाराजांचं मोठेपण होतं. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? शिवाजी महाराजांनी जी एक रूपरेषा तयार केली होती ती आजही तितकीच महत्वाची का आहे? या सगळ्या गोष्टी एकत्र पाहिल्या की लक्षात येतं की महाराजांनी पर्यावरणाचा विचार केला, पाण्याचा योग्य वापर केला, लोकांच्या हिताची आर्थिक धोरणं राबवली, स्थानिक उद्योगांना पाठिंबा दिला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याला एका नैतिक आचरणाची जोड दिली. हेच तर होतं कल्याणकारी राज्याचं सूत्र. आणि जाता जाता एक प्रश्न, 17व्या शतकात तयार झालेलं हे जे ब्लूप्रिंट आहे, हे जे मॉडेल आहे, यातून आजच्या काळात आधुनिक शासन प्रणाली काय शिकू शकते यावर विचार करायला हवा.